हॅलो, नमस्कार. 100.1 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग ॲपवरनं तुम्ही ट्यून केलेलं आहे आकाशवाणीचं अहमदनगर केंद्र. कार्यक्रम चालू आहे युववाणी आणि आज या कार्यक्रमामध्ये आम्ही आहोत तुमच्यासोबत. मी प्रीती आणि मी तुषार. कसं काय सुरू आहे मग मित्रांनो अभ्यास? आय होप की तुमचा अभ्यास जोरात सुरू असेल. सध्या पूरग्रस्तांना अनेक गट मदत करतायत, पण त्यातलाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्याखाली लिहिलेलं आहे, अहमदनगरमधील काही मुलांनी कोकणात वाटप केलेलं किट, ज्यावर त्यांनी स्वतःचं नाव, नंबर किंवा फोटो न छापता एक प्रेरणादायी ऊर्जा मंत्र छापलाय. आता हा नगरमधला कोणता गट आहे हे काही आपल्याला माहीत नाही, परंतु तो ऊर्जा मंत्र असा आहे, कधीही हार मानू नका. छत्रपती शिवरायांना आधी 23 किल्ले द्यावे लागले, परंतु त्यानंतर 350 किल्ल्यांचं साम्राज्य त्यांनी निर्माण केलं. त्यामुळं कधीही हार मानू नका, असा हा प्रेरणादायी ऊर्जा मंत्र. पण या ऊर्जा मंत्रामुळे फक्त पूरग्रस्तांनाच प्रेरणा मिळते असं नाही, तर आपण सर्वांना यामधून प्रेरणा मिळायला हवी. तर आयुष्याच्या कुठल्या तरी टप्प्यात अपयश येत असतं आणि तिथेच आता सगळं संपलं असं म्हणून चालत नाही. तर हतबल न होता तिथूनच नवीन सुरुवात करण्याची प्रेरणा हा ऊर्जा मंत्र देतो असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि अशा या ऊर्जा मंत्रासोबतच आपल्या यशोदर्पणला सुरुवात करूयात. यशोदर्पण आपण 3 सेगमेंट्समध्ये घेत असतो: वृत्तवेध, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी आणि व्यक्तिवेध. नेहमीप्रमाणे सर्वात अगोदर आहे वृत्तवेध. तो ऐका प्रीतीकडून. यशोदर्पण. यशोदर्पण. नमस्कार. यशोदर्पण या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. यशोदर्पणमध्ये सुरुवातीला नेहमीप्रमाणे बघणार आहोत वृत्तवेध हे सदर. यामध्ये आपण एकच बातमी डिटेल डिस्कस करत असतो. तर यामध्ये आजची बातमी आहे की युनेस्कोनं धोलावीराला जागतिक वारसा स्थानाचा दर्जा दिलेला आहे. हडप्पा संस्कृतीचे अवशेष सापडलेलं भारतातलं धोलावीरा या शहराची जागतिक वारसा स्थळांच्या यादीत नोंद करण्यात आली आहे. यासाठी भारतानं जानेवारी 2020 मध्ये जागतिक वारसा केंद्राला प्रस्ताव पाठवलेला होता. 2014 पासून धोलावीरा जागतिक वारसा स्थळांच्या युनेस्कोच्या तात्पुरत्या यादीमध्ये समाविष्ट होतं. तेलंगणा राज्यात मुलुगू जिल्ह्यात मालमपेट मध्ये रुद्रेश्वर मंदिराला भारतातला 39वा जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळख मिळालेली होती आणि त्यानंतर काही दिवसांनीच ही घोषणा झाली आहे. धोलावीरा शहराचा इतिहास बघणार आहोत. भारतीय पुरातत्व विभागानं 1967-68च्या दरम्यान याचा शोध लावलेला होता. हडप्पा शहर हे दक्षिण आशियातल्या काही मोजक्या चांगल्या संरक्षित शहरी वसाहतींपैकी एक आहे, जे इसवी पूर्व 3ऱ्या किंवा 2ऱ्या मध्य सहस्रकाच्या दरम्यान वसवण्यात आलेलं असावं. धोलावीरा हे हडप्पा संस्कृतीतलं शहर होतं. आशियात सापडलेल्या हडप्पा संस्कृतीच्या 1000 प्राचीन जागांमध्ये हे स्थळ 6व्या स्थानी आहे. या ठिकाणी सुमारे 1500 वर्षांपेक्षा जास्त मानवी वस्ती असावी असं संशोधनांती सिद्ध झालेलं आहे. नागरी रचनेचं एक अद्वितीय उदाहरण म्हणून या शहराकडे पाहिलं जातं. शहर वसवण्याच्या आधीच नियोजन केलेलं होतं. बहुस्तरीय तटबंदी या शहराला होती. अत्यंत सुनियोजित आणि सुबक जलाशय, सांडपाणी व्यवस्था आणि बांधकामासाठी दगडाचा वापर हे सगळे पुरावे आपल्याला धोलावीरामध्ये सापडतात. आणि या वैशिष्ट्यांमुळेच हडप्पा संस्कृतीतलं धोलावीराचं स्थान अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे या स्थानाला वारसा स्थळाचा दर्जा मिळाल्यामुळं भारताकडे आता एकूण 40 जागतिक वारसा स्थळ आहेत. जागतिक वारसा स्थळांचे 3 प्रकार असतात: सांस्कृतिक वारसा स्थळ, नैसर्गिक वारसा स्थळ आणि संमिश्र. तर भारताकडे 32 सांस्कृतिक, 7 नैसर्गिक आणि 1 संमिश्र वारसा स्थळ आहे. सांस्कृतिक वारसा स्थळांमधली महाराष्ट्रातली वारसा स्थळं बघूयात. अजिंठा लेणी, छत्रपती शिवाजी टर्मिनस म्हणजेच CST, जे आधी व्हिक्टोरिया टर्मिनस म्हणून ओळखलं जायचं. एलिफंटा केव्ज, एलोरा केव्ज ही काही महाराष्ट्रातली सांस्कृतिक वारसा स्थळं आहेत. 7 नैसर्गिक वारसा स्थळं म्हणजे ग्रेट हिमालयन नॅशनल पार्क कन्झर्वेशन, काझीरंगा, केवलादेव, मानस वाईल्ड लाईफ सँक्च्युरी, नंदादेवी अँड व्हॅली ऑफ फ्लावर्स नॅशनल पार्क्स, सुंदरबन्स आणि वेस्टर्न घाट्स म्हणजेच आपला पश्चिम घाट, ही 7 नैसर्गिक वारसा स्थळं. एक संमिश्र वारसा स्थळ म्हणजे कांचनजंगा नॅशनल पार्क. 2016 मध्ये
हा दर्जा कांचनजंगाला दिलेला होता आणि त्यावेळच्या झालेल्या परीक्षांमध्ये हा प्रश्न येऊन सुद्धा गेलेला आहे. तर या अनुषंगानं नजर टाकणार आहोत युनेस्कोकडे. युनेस्को म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना. ही फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये असलेली संयुक्त राष्ट्रसंघाची शिक्षण, नैसर्गिक विज्ञान, सामाजिक मानवशास्त्र, सांस्कृतिक आणि संचार माहिती या 5 प्रमुख क्षेत्रांमध्ये कार्य करणारी एक विशेष संघटना आहे. स्थळांना जागतिक वारसा हा दर्जा युनेस्कोकडून दिला जातो. या संस्थेची स्थापना 16 नोव्हेंबर 1945 मध्ये झालेली होती. सध्या 193 देश या संघटनेचे सदस्य आहेत आणि 11 देश सहकारी सदस्य म्हणून काम करतात. भारत सुद्धा या संघटनेचा भाग आहे आणि भारतातलं 40वे जागतिक वारसा स्थळ म्हणून दर्जा मिळालेला आहे धोलावीरा या शहराला. त्यामुळे या बातमीकडे लक्ष असू द्या. यानंतर ऐकणार आहोत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी तुषारकडून. थँक्यू प्रीती. हॅलो अगेन. आकाशवाणीच्या अहमदनगर केंद्रावरून तुम्ही ऐकताय यशोदर्पण युववाणी कार्यक्रमात. यशोदर्पणमध्ये यानंतर आपण चर्चा करणार आहोत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चालू घडामोडींवर. सर्वात अगोदर पाहूयात हिस्टोरिक अर्बन लँडस्केप प्रोजेक्ट. मध्य प्रदेशातल्या 2 शहरांची निवड युनेस्को अर्थात संयुक्त राष्ट्राच्या शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनेच्या ऐतिहासिक शहरी भूप्रदेश प्रकल्पामध्ये झाली आहे. ती शहरं आहेत ग्वाल्हेर आणि ओरछा. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून या 2 शहरांच्या प्रकल्पाचं उद्घाटन केलं. आता युनेस्को, भारत सरकार आणि मध्य प्रदेश सरकार एकत्रितपणे या शहरांच्या विकासावर काम करणार आहेत. हा प्रकल्प 2011 मध्ये सुरू झाला, ज्याचा उद्देश होता ऐतिहासिक शहरांची संस्कृती आणि वारसा जपून योजनाबद्ध आणि सुनियोजित विकास करणं. यानंतर युनेस्को संस्थेच्या ऐतिहासिक शहरी भूप्रदेश प्रकल्पामध्ये दक्षिण आशियातील 8 शहरांची निवड करण्यात आली आहे, ज्यात राजस्थानमधलं अजमेर, उत्तर प्रदेशातली वाराणसी, मध्य प्रदेशातलं ग्वाल्हेर आणि ओरछा या 4 भारतीय शहरांचा समावेश आहे. या शहरांचा विकास आणि व्यवस्थापनाचा आराखडा युनेस्को तयार करणार आहे. या प्रकल्पात मध्य प्रदेशातल्या पर्यटनाला नवी ओळख मिळेल आणि अर्थातच रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. युनेस्कोनं आखलेल्या योजनेची अंमलबजावणी केल्यास शहरांची सांस्कृतिक, ऐतिहासिक, नैसर्गिक, पारंपरिक आणि वारसेची योग्य काळजी घेऊन शाश्वत विकास होऊ शकतो. मध्य प्रदेशातली ही 2 शहरं कशासाठी प्रसिद्ध आहेत, तर ओरछा आपल्या मंदिरांसाठी आणि राजवाड्यांसाठी लोकप्रिय आहे, जी 16व्या शतकात बुंदेल साम्राज्याची राजधानी होती. राजमहाल, जहांगीर महाल, रामराजा मंदिर, राय प्रवीण महाल आणि लक्ष्मीनारायण मंदिर ही प्रसिद्ध ठिकाणं ओरछा इथं आहेत. तर ग्वाल्हेरची स्थापना 9व्या शतकात झाली. इथं गुर्जर प्रतिहार वंश, तोमर, बघेल, कछवाहो आणि सिंधिया यांनी राज्य केलं. तर हा प्रकल्प राबवणाऱ्या युनेस्कोबाबत माहिती पाहूयात. युनेस्को म्हणजेच संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना ही फ्रान्सची राजधानी पॅरिस शहरात असलेली एक संयुक्त राष्ट्रसंघाची विशेष संघटना आहे, जी शैक्षणिक, नैसर्गिक विज्ञान, सामाजिक मानवशास्त्र, सांस्कृतिक आणि संचार माहिती या 5 प्रमुख क्षेत्रांमध्ये कार्य करते. जगभरातल्या स्थळांना जागतिक वारसा हा दर्जा युनेस्कोकडून दिला जातो. या संघटनेची स्थापना 16 नोव्हेंबर 1945 रोजी करण्यात आली. भारतासह 193 देश या संघटनेचे सदस्य आहेत आणि 11 सहकारी सदस्य आहेत. या युनेस्को संस्थेच्या ऐतिहासिक शहरी भूप्रदेश प्रकल्पामध्ये दक्षिण आशियातली 8 शहरांची निवड केली गेली आहे, ज्यामध्ये 4 भारतीय शहरांचा समावेश आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चालू घडामोडींमध्ये यानंतरची घडामोड पाहूयात केरळ राज्यातून. केरळ राज्यातील विद्यापीठांमध्ये ट्रान्सजेंडरसाठी वयोमर्यादा रद्द करण्यात आली आहे. केरळ सरकारनं राज्य विद्यापीठांमध्ये आणि संबंधित कला आणि विज्ञान महाविद्यालयांमध्ये विविध अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांसाठी कमाल वयोमर्यादा रद्द केली आहे. असाच एक महत्त्वपूर्ण निर्णय कर्नाटक सरकारनं नुकताच घेतला, ज्यामध्ये तृतीयपंथीयांना सरकारी नोकऱ्यांमध्ये 1% आरक्षण लागू केले. आणि आता केरळ सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्य विद्यापीठं त्यांच्या नियमांमध्ये आवश्यक बदल करतील, ज्यामध्ये ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांसाठी उच्च आणि कमी वयाची मर्यादा हटवण्याच्या तरतुदीचा समावेश असेल. केरळ सरकारच्या या निर्णयामुळे ट्रान्सजेंडर समाजातील लोकांना राज्यातील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित केलं जाईल. त्याशिवाय ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांना सामोरं जाणाऱ्या शैक्षणिक आणि इतर समस्यांकडे लक्ष देण्यासाठी आवश्यक असणारे ट्रान्सजेंडर धोरण देखील अवलंबण्याचे निर्देश राज्य विद्यापीठांना देण्यात आले आहेत.
यापूर्वी 2015 ट्रान्सजेंडर पॉलिसी जाहीर करणारं केरळ हे देशातलं पहिलंच राज्य होतं. राज्य सामाजिक न्याय विभागानं केलेल्या सर्वेक्षणात असं आढळलं आहे की सामाजिक प्रश्नांमुळे ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांना अनेकदा शिक्षण सोडावं लागतं. केरळ राज्याच्या ट्रान्सजेंडर जस्टिस बोर्डाच्या म्हणण्यानुसार ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांना विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये प्रवेश करणं तुलनेने आव्हानात्मक आहे, विशेषतः जेव्हा त्यांची लैंगिक ओळख सार्वजनिक होते. आणि आता या राज्य सरकारच्या निर्णयामुळे ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. हा महत्त्वपूर्ण निर्णय घेणाऱ्या केरळ राज्याबद्दल माहिती पाहूयात. केरळ हे भारतातलं देशाच्या दक्षिण टोकाला असलेलं राज्य आहे. जुन्या मल्याळी भाषेतील शब्दफोडीप्रमाणे केरा म्हणजेच नारळाचं झाड आणि आलम म्हणजे परिसर असा केरळमचा अर्थ होतो. पारंपरिक तमिळ भाषेप्रमाणे केरळची चेरा आलम अशी फोड होते. त्यावरून शब्दाचा अर्थ होतो डोंगरापलीकडील उतरणीचा प्रदेश. कर्नाटक आणि तमिळनाडू या राज्यांच्या सीमा केरळला लागून आहेत. केरळच्या पश्चिमेला अरबी समुद्र आणि दक्षिणेला हिंदी महासागर आहे. भारताचे सर्वाधिक हिरवाईने नटलेले राज्य म्हणून केरळचा उल्लेख होतो, ज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 रोजी झाली. तिरुवनंतपुरम ही केरळ राज्याची राजधानी आहे आणि राज्यातील कोची आणि कोळिकोड ही महत्त्वाची शहरं आहेत. केरळमधील साक्षरतेचं प्रमाण हे 100% जवळपास असल्यामुळं केरळला सर्वाधिक शिक्षितांचं राज्य असं म्हटलं जातं. अर्थात केरळचा व्यक्तिविकास सूचकांक भारतात सर्वात अधिक आहे. केरळमध्ये ख्रिश्चन धर्मियांची संख्या मोठी आहे. ख्रिसमस सण या ठिकाणी मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो. केरळचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत पिनाराई विजयन आणि केरळचे राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान. आणि असं हे केरळ राज्य ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांसाठीच्या एका महत्त्वपूर्ण निर्णयामुळे सध्या चर्चेत आहे. यानंतर जाऊयात फिलिपिन्समध्ये. अलीकडेच फिलिपिन्स हा जनुकी आधारित गोल्डन राईस याच्या व्यावसायिक उत्पादनाला अनुमती देणारा पहिलाच देश ठरलाय. फिलिपिन्सनं घेतलेल्या या निर्णयामुळे देशातल्या अन्न असुरक्षिततेचं आव्हान दूर होईल आणि मुलांमधील कुपोषणाची समस्या कमी होईल असं तज्ज्ञांचं मत आहे. हा जो जनुकीय आधारित गोल्डन राईस आहे यामध्ये विटॅमिन ए म्हणजेच बीटा कॅरोटीन समृद्ध असल्यामुळं अंधत्व आणि कर्करोग यासारख्या आजारांना आळा घालण्यासाठी गोल्डन राईस देखील महत्त्वाचा ठरू शकतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार विटॅमिन एच्या कमतरतेमुळे दरवर्षी बालपणात अंधत्वाचे तब्बल 5 लाख रुग्ण उद्भवतात. त्यापैकी निम्म्यांचा 12 महिन्यांच्या आत मृत्यू होतो. तांदूळ, गहू, सोयाबीन त्याचबरोबर अनेक फळं आणि भाज्या यासारख्या पिकांमध्ये स्वाभाविकपणे काही जनुकीय कमतरता असतात, ज्यामुळे त्यांची उत्पादकता म्हणजेच प्रोडक्टिव्हिटी कमी होते. अशा परिस्थितीत ही पिकं पदार्थ वैज्ञानिक पद्धतीने सुधारित केले जातात, जेणेकरून पिकाची उत्पादकता वाढवता येईल आणि पिकाला कीटक प्रतिरोधक किंवा दुष्काळ प्रतिरोधक बनवता येईल. सध्या तरी जनुकीय सुधारित या गोल्डन राईस प्रकाराला स्थानिक लोक विरोध करतायत, कारण यामुळं सेंद्रिय तांदळाच्या पारंपरिक वाणांची जागा घेऊन पर्यावरण आणि शेतकऱ्यांची उपजीविका धोक्यात येऊ शकते. तर असा हा गोल्डन राईस जो की जनुकीय दृष्ट्या सुधारित आहे, अशा गोल्डन राईसच्या व्यावसायिक उत्पादनाला अनुमती देणारा पहिलाच देश ठरलाय फिलिपिन्स. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चालू घडामोडींमध्ये यानंतर पाहूयात ओडिशानं घेतलेल्या आपत्ती व्यवस्थापनावर एका निर्णयाबाबत. अलीकडेच ओडिशा सरकारनं राज्यातील महाविद्यालयांमध्ये पहिल्या वर्षात आपत्ती व्यवस्थापनाचा अभ्यासक्रम अनिवार्य करण्याचा निर्णय घेतलाय. यापूर्वीच ओडिशा सरकारनं हायस्कूल आणि महाविद्यालयीन अभ्यासक्रमात आपत्ती आणि साथीच्या व्यवस्थापनाचा समावेश करण्याचा निर्णय घेतला होता. वारंवार येणारी चक्रीवादळं त्याचबरोबर कोरोना विषाणूंच्या साथीसारख्या आपत्ती या आव्हानांचा सामना करण्यासाठी राज्यभरातील विद्यार्थ्यांना चांगल्या तयारीसाठी प्रशिक्षण देणं हा या अभ्यासक्रमांचा प्राथमिक उद्देश असेल. यापूर्वी राज्यात यास या चक्रीवादळामुळे बरंच नुकसान झालं आणि मुसळधार पाऊस, घरांचं नुकसान, शेतांचा नाश आणि इलेक्ट्रिसिटी नेटवर्क विस्कळीत होण्याच्या घटना घडल्या होत्या. ग्लोबल क्लायमेट रिस्क इंडेक्स रिपोर्ट 2020 नुसार हवामान बदलाच्या बाबतीत भारत हा 5वा सर्वात संवेदनशील देश ठरलाय. अलीकडच्या काही वर्षात देशभरात भूकंप, चक्रीवादळं, पूर, भूस्खलन आणि जंगलातील आगीच्या घटना खूप सामान्य झाल्या आहेत आणि या पार्श्वभूमीवर ओडिशा सरकारनं घेतलेला हा निर्णय महत्त्वपूर्ण आहे. कारण असुरक्षित समुदायांच्या विशेषतः गरिबांच्या आर्थिक आणि सामाजिक विकासावर हवामान आपत्कालीन परिस्थितीचा गंभीर परिणाम होतो. त्यामुळे त्यांना हवामान परिवर्तनाचं प्रतिरोधक म्हणजेच रेझिस्टंट बनवणं अत्यंत आवश्यक आहे. आणि अशा परिस्थितीत आपत्ती व्यवस्थापनाचा उच्च शिक्षणाच्या पातळीवर अभ्यासक्रमात समावेश करणं हे या दिशेनं एक महत्त्वाचं पाऊल ठरू शकतं. यानंतर आता पाहूयात विमेन्स हेल्पलाईन बद्दल.
केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते हिंसाचार पीडित स्त्रियांसाठी 27 जुलै 2021 रोजी विमेन्स 24/7 हेल्पलाईन म्हणजेच राष्ट्रव्यापी मदत क्रमांक कार्यरत करण्यात आला, जो आहे 78 27 17 01 70. हिंसाचारग्रस्त स्त्रियांसाठी तातडीच्या तसंच तातडीच्या नसलेल्या प्रकरणांसाठी देखील तक्रार निवारणासाठी मदत उपलब्ध करून देणं आणि समुपदेशन सेवा पुरवणं हे या सेवेचं उद्दिष्ट आहे. केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालय, राष्ट्रीय महिला आयोग यांच्या अनेक धोरणांप्रमाणे महिला सुरक्षा ही बाब या हेल्पलाईनच्या प्राधान्यक्रमावर असेल. हिंसाचारग्रस्त स्त्रियांना पोलीस, रुग्णालय, जिल्हा पातळीवरचे कायदेविषयक सेवा अधिकारी अशा सहाय्यक सेवा तसंच सरकारचे महिला केंद्रीय कार्यक्रम यांची व्यवस्थित ओळख करून देणारी सेवा संपूर्ण देशभरात एकाच दूरध्वनी क्रमांकाद्वारे 24 तास उपलब्ध होणार आहे. राष्ट्रीय महिला आयोग हे धोरणानुसार महिलांच्या बाबतीतील हिंसाचार आणि महिला हक्क उल्लंघनाची विविध प्रकरणं हाताळते. यासंबंधीच्या सगळ्या तक्रारी संकेतस्थळावर लेखी किंवा ऑनलाईन नोंदवता येतात. या तक्रारी नोंदवण्यासाठी संकेतस्थळ आहे www.ncw.nic.in. महिलांच्या तक्रारींचं योग्य निवारण करण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोग स्त्रियांना सहकार्य करतो. तक्रारीचं व्यासपीठ बळकट करण्यासाठी आणि त्याचा विस्तार करण्यासाठी आयोगानं ही डिजिटल हेल्पलाईन सुरू करण्याचा पुढाकार घेतलाय आणि ही विमेन्स 24/7 हेल्पलाईन आहे 78 27 17 01 70. आपण चर्चा करतोय राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चालू घडामोडींवर. गंगा नदीच्या खोऱ्यात जलसंवेदनशील शहरं तयार करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आलाय. विज्ञान आणि पर्यावरण केंद्र म्हणजेच CSE या संस्थेच्या संयुक्त विद्यमानं राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियानानं म्हणजेच NMCGनं गंगा नदीच्या खोऱ्यात जलसंवेदनशील शहरं तयार करणं या विषयावर आधारित एक नवीन क्षमता निर्मितीचा उपक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे. हा उपक्रम शहरी जल व्यवस्थापनाला प्रोत्साहन देण्यासाठी क्षमता निर्मिती आणि कृती संशोधनाला चालना देते, म्हणजेच कॅपॅसिटी बिल्डिंग अँड ॲक्शन रिसर्चला चालना देते, ज्यामुळे गंगा नदीच्या खोऱ्यातील शहरांमध्ये नदीचं आरोग्य सुधारण्यास मदत होणार आहे. हा कार्यक्रम काही घटकांवर केंद्रित असणार आहे, ज्यामध्ये जलसंवेदनशील नागरी संरचना आणि नियोजन, शहरी भूजल व्यवस्थापन, शहरी जल कार्यक्षमता आणि संवर्धन, विकेंद्रित सांडपाण्यावरील प्रक्रिया आणि स्थानिक पुनर्वापर आणि शहरी पाणी संस्था आणि तलाव व्यवस्थापन यांचा समावेश आहे. या कार्यक्रमात सहभागी असणाऱ्या भागधारकांमध्ये म्हणजेच स्टॉक होल्डर्समध्ये महानगरपालिका, तांत्रिक आणि संशोधक घटक, राज्य कार्यक्रम व्यवस्थापन गट, नमामि गंगे, आंतरराष्ट्रीय संस्था आणि स्थानिक तळागाळातील समुदाय यांचा समावेश आहे. तर हे कॅपॅसिटी बिल्डिंग इनिशिएटिव्ह ऑन मेकिंग वॉटर सेन्सिटिव्ह सिटीज इन गंगा बेसिन हा उपक्रम ज्या अंतर्गत हाती घेण्यात आलाय त्या राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियान म्हणजेच NMCG विषयी माहिती पाहूयात. राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियान NMCG ही राष्ट्रीय गंगा परिषदेची अंमलबजावणी करणारी एक शाखा आहे. ऑक्टोबर 2016 मध्ये लागू झालेल्या गंगा नदी पुनरुत्थान, संरक्षण आणि व्यवस्थापन प्राधिकरणे आदेश 2016 या अंतर्गत NMCGची स्थापना झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मे 2015 मध्ये नमामि गंगे अभियानाची सुरुवात केली. हे अभियान राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियान यांच्या वतीनं चालवलं जात आहे. या अभियानात नदीच्या साफसफाईसाठी एकूण 20,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांना पूर्ण केलं जाणार आहे. यामध्ये नदीचा विकास, सांडपाण्याचा निचरा तसंच घाट आणि स्मशानभूमीची निर्मिती अशी कामं केली जाणार आहेत. तर या गंगा नदीविषयी माहिती पाहूयात. गंगा ही भारतातली सर्वात लांब नदी आहे, जिची लांबी आहे 2510 किलोमीटर. गंगेचा उगम उत्तराखंडातल्या गढवाल जिल्ह्यातील गंगोत्री इथं होतो, ज्याला भागीरथी असं म्हटलं जातं. पश्चिम बंगाल आणि बांगलादेश या भागात गंगेच्या असंख्य शाखांचा प्रवाह होऊन जगातील सर्वात मोठा विस्तीर्ण 58,782 किलोमीटर क्षेत्रफळाचा भूप्रदेश तयार झालाय. गंगा नदीच्या त्रिभूत प्रदेशाच्या मुखालगत 16,900 चौरस किलोमीटर विस्ताराचा अरण्यमय आणि दलदलीचा सुंदरबन हा प्रदेश विखुरलेला आहे. हेच सुंदरबन बंगाली वाघांचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं. आणि अशा या गंगा नदीच्या खोऱ्यात जलसंवेदनशील शहरं तयार करण्याचा उपक्रम विज्ञान आणि पर्यावरण केंद्र CSE या संस्थेच्या संयुक्त विद्यमानं हाती घेण्यात आलाय. या होत्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी. यशोदर्पण मधला यानंतरचा सेगमेंट आहे व्यक्तिवेध, तो ऐका प्रीतीकडून. धन्यवाद तुषार. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी आपण नुकताच ऐकल्यात तुषारकडून. कार्यक्रम चालू आहे यशोदर्पण. यामध्ये यानंतर बघणार आहोत व्यक्तिवेध हे आपलं नेहमीचं सदर. यामध्ये आपण अशा व्यक्तींबद्दल चर्चा करत असतो ज्या सध्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर काही ना काहीतरी कारणामुळे चर्चेत आहेत. यामध्ये सुरुवातीला बघणार आहोत मारुती चितमपल्ली. मारुती चितमपल्ली
सध्या चर्चेत आहेत, कारण त्यांना सोलापूर विद्यापीठाचा जीवन गौरव पुरस्कार जाहीर झालाय. मारुती चितमपल्ली यांना आपण अरण्य ऋषी म्हणूनही ओळखतो. निसर्ग, पक्षी, वन आणि साहित्य या क्षेत्रांमध्ये दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे. हा पुरस्कार सोलापूर ही जन्मभूमी आणि कर्मभूमी असणाऱ्या व्यक्तींना जीवन गौरव पुरस्कार म्हणून दिला जातो. 51,000 रुपये रोख आणि स्मृतिपत्र, गौरवपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. मारुती चितमपल्ली हे वन्यजीव अभ्यासक आणि लेखक आहेत. वनाधिकारी म्हणून त्यांनी जवळपास 36 वर्ष नोकरी केली आहे. नोकरी दरम्यान आणि त्यानंतर अशी एकूण 65च्या आसपास वर्ष त्यांनी जंगलात काढली आहेत असं म्हणायला हरकत नाही. जंगलातलं प्राणी जीवन आणि त्यांचे बारकावे त्यांनी पुस्तक रूपात आपल्यासमोर आणलेत. त्यांचं लेखन फार ओघवतं आहे आणि वाचन प्रचंड आहे. पुस्तकांचीही त्यांना खूप आवड आहे. त्यांनी लिहिलेली काही गाजलेली पुस्तकं म्हणजे पक्षी जाये दिगंतरा, जंगलाचं देणं, रानवाटा, रातवा, मृग पक्षीशास्त्र, घरट्या पलीकडे आणि अशी बरीच. त्यांचं आत्मचरित्र आहे चकवा चांदणं नावाचं. त्यांना आजपर्यंत अनेक पुरस्कारही मिळालेले आहेत. रानवाटा नावाच्या त्यांच्या पुस्तकाला उत्कृष्ट साहित्य निर्मितीचा राज्य पुरस्कार मिळालेला होता आणि महाराष्ट्र राज्याच्या मराठी विभागाकडून दिलेला विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार 2017 सालचा मारुती चितमपल्लींना मिळालेला होता. आणि या वर्षीचा त्यांना पुरस्कार जाहीर झालेला आहे सोलापूर विद्यापीठाचा जीवन गौरव पुरस्कार. त्यामुळे मारुती चितमपल्ली सध्या चर्चेत आहेत. व्यक्तिवेधमध्ये यानंतर बघणार आहोत राकेश अस्थाना. गृह मंत्रालयाच्या अधिकृत माहितीनुसार सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक म्हणजे BSFचे महासंचालक राकेश अस्थाना यांची दिल्लीच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झालेली आहे. त्यामुळे सध्या ते चर्चेत आहेत. ते गुजरात केडरचे IPS अधिकारी आहेत आणि याआधीचे दिल्लीचे पोलीस आयुक्त होते बालाजी श्रीवास्तव आणि आता बालाजी श्रीवास्तव यांच्या जागी येणार आहेत राकेश अस्थाना. राकेश अस्थाना यांनी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून उच्च शिक्षण घेतलंय आणि IPS मध्ये त्यांनी प्रवेश केलेला होता नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर. या पदाबद्दल बघणार आहोत. 1857 साली भारतात मोठा उठाव झालेला होता आणि याला पहिलं स्वातंत्र्य युद्ध सुद्धा म्हणतात. या युद्धानंतर 1861 साली भारतीय पोलीस अधिनियमातून ब्रिटिशांनी पोलीस संघटनेला संघटित रूप दिलं असं म्हणता येईल. सन 1912 मध्ये दिल्लीचे पहिले मुख्य आयुक्त नेमले गेले आणि त्यांना पोलीस महानिरीक्षकांचे अधिकार आणि कार्य दिलं गेलं आणि स्वातंत्र्यानंतर दिल्ली पोलिसांची पुनर्रचना केली गेली. त्याच्यातल्या कर्मचाऱ्यांची संख्या जवळपास दुप्पट केली गेली आणि या सगळ्यांचे अधिकार हे दिल्लीच्या पोलीस आयुक्तांच्या हातात असतात आणि या पदी आता निवड झालेली आहे राकेश अस्थाना यांची. त्यामुळे राकेश अस्थाना सध्या चर्चेत आहेत. व्यक्तिवेधमध्ये यानंतर बघणार आहोत नंदू नाटेकर. नंदू नाटेकर हे भारताचे बॅडमिंटनपटू होते आणि त्यांचं नुकतंच निधन झालंय. 1933 सालचा सांगलीतला त्यांचा जन्म होता आणि मुंबईतल्या रुईया महाविद्यालयात त्यांचं शिक्षण झालेलं होतं. त्यांनी इतिहास घडवला ते 1956 मधली क्वालालंपूरमधली सेलांगोर इंटरनॅशनल स्पर्धा जिंकून. आंतरराष्ट्रीय स्तरावर विजेतेपद पटकावणारे ते पहिले भारतीय खेळाडू होते. त्यांनी 6 वेळा राष्ट्रीय पुरुष एकेरी स्पर्धेचं विजेतेपद मिळवलेलं होतं. 1959, 1961 आणि 63च्या थॉमस चषकात त्यांनी भारताचं नेतृत्व सुद्धा केलेलं होतं. आपल्या क्रीडा कारकिर्दीत त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर 100 वेळा विजेतेपद मिळवलेलं होतं. आपल्या दृष्टीनं लक्षात ठेवण्यासारखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अर्जुन पुरस्काराचे पहिले मानकरी म्हणजे नंदू नाटेकर होते. त्यांनी महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेचं अध्यक्षपद सुद्धा भूषवलेलं होतं आणि 2017 मध्ये महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेनं त्यांना जीवन गौरव पुरस्कारानं गौरवलेलं होतं. आणि अशा महान बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचं नुकतंच निधन झालंय. व्यक्तिवेधमध्ये यानंतर बघणार आहोत सतीश काळसेकर. मराठीतले प्रख्यात कवी, संपादक आणि सामाजिक कार्यकर्ते सतीश काळसेकर यांचं नुकतंच निधन झालंय. सिंधुदुर्गातल्या वेंगुर्ले या तालुक्यामधलं काळसे या नावाच्या गावी काळसेकर यांचा जन्म झालेला होता आणि त्यांचं शालेय शिक्षण सुद्धा सिंधुदुर्गमध्येच झालेलं होतं. मुंबईत महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर काही काळ त्यांनी टाइम्स ऑफ इंडियामध्ये नोकरी केली होती. त्यांच्या वाङ्मयीन कारकिर्दीची सुरुवात काव्यलेखनानं झाली. नवा काळ मराठा यासारख्या वर्तमानपत्रातनं त्यांच्या काही कविता प्रसिद्ध झाल्या.
आणि 1971 मध्ये त्यांचा पहिला कविता संग्रह प्रकाशित झाला, ज्याचं नाव होतं इंद्रियोपनिषद. या कविता संग्रहापासून कवी म्हणून त्यांची ओळख ठळक होत गेली. त्यानंतर कविता, अनुवाद, गद्य असे बरेच साहित्याचे प्रकार त्यांनी हाताळले. हिंदी, बंगाली, मल्याळम, इंग्लिश, पंजाबी यांच्यासह अनेक भारतीय भाषांमध्ये त्यांच्या कवितांचे अनुवाद झालेले आहेत. त्यांनी देशी विदेशी भाषांमधल्या अनेक महत्त्वाच्या कवितांचे मराठी अनुवाद केलेले आहेत. आणि त्यांच्या वाचणाऱ्याची रोजनिशी या पुस्तकाला 2014 सालच्या साहित्य अकादमी पुरस्कारांना गौरवण्यात आलेलं होतं. त्यांचे काही कविता संग्रह बघणार आहोत. सगळ्यात प्रसिद्ध असलेले पहिला म्हणजे इंद्रियोपनिषद, दुसरा साक्षात आणि तिसरा विलंबित. गद्यलेखन आत्ताच एक बघितलेलं वाचणाऱ्याची रोजनिशी नावाचं पुस्तक, ज्याला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. याशिवाय त्यांनी संपादन केलेलं साहित्य म्हणजे मी भयंकराच्या दारात उभा आहे, आयदान, निवडक अब कड ई आणि लेनिनसाठी या पुस्तकाचा अनुवाद त्यांनी केलेला होता. नव्या वसाहतीत या अरुण कमल यांच्या हिंदी कविता संग्रहाचा मराठी अनुवाद सुद्धा त्यांनी केलेला होता. त्यांना मिळालेले काही महत्त्वाचे पुरस्कार म्हणजे कविवर्य कुसुमाग्रज पुरस्कार, बहिणाबाई पुरस्कार, महाराष्ट्र शासनाच्या साहित्य परिषदेचा पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा कृष्णराव भालेकर पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालेला होता. आणि लेटेस्ट काही पुरस्कार म्हणजे महाराष्ट्र फाउंडेशन ग्रंथ पुरस्कार 2018 सालचा. तर अशा या प्रसिद्ध कवी, संपादक आणि सामाजिक कार्यकर्ते सतीश काळसेकर यांचं नुकतंच निधन झालंय. व्यक्तिवेधमध्ये यानंतर चर्चा करणार आहोत सगळ्यात गाजत असलेल्या नावाबद्दल, मीराबाई चानू. टोकियो ऑलिम्पिकमध्ये मीराबाई चानूला रौप्य पदक मिळालंय आणि हे भारताचं पहिलंच पदक होतं. वेटलिफ्टिंगमध्ये 49 किलो वजन गटात तिनं रौप्य पदक मिळवलं. मीराबाई चानू हिनं स्नॅचमध्ये 87 आणि क्लीन आणि जर्कमध्ये 115 असं मिळून 202 किलो वजन उचललं. आपल्याला लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे 202 किलो वजन हे एका दमात तिनं उचललेलं नाहीये. 87 आणि 115 अशा दोन प्रकारांमध्ये मिळून 202 किलो वजन तिनं उचललेलं होतं. या स्पर्धेचं सुवर्ण पदक चीनच्या हो झिवी या खेळाडूला मिळालं आणि इंडोनेशियाच्या विंडी असाहनं कांस्य पदक जिंकलं. वेटलिफ्टिंगमध्ये भारताला मिळालेलं हे दुसरं पदक आहे. याआधी 2000 साली सिडनी ऑलिम्पिकमध्ये भारताच्या कर्नम मल्लेश्वरीनं भारतासाठी कांस्य पदक मिळवलेलं होतं वेटलिफ्टिंगमध्ये. आणि यानंतर या क्रीडा प्रकारात थेट 2021 मध्ये मीराबाई चानू हिने रौप्य पदक मिळवलेलं आहे. ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणारी मीराबाई ही पहिली भारतीय वेटलिफ्टर ठरली आहे. ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणाऱ्या आतापर्यंत फक्त 5 महिला होत्या, त्यातलं 6वं नाव आहे मीराबाई चानू. या आधीच्या 5 महिला म्हणजे कर्नम मल्लेश्वरी, सायना नेहवाल, मेरी कोम, साक्षी मलिक, पी.व्ही. सिंधू आणि आता 6वं नाव आहे मीराबाई चानू. तर मीराबाई चानू आपल्या सगळ्यांसाठी इन्स्पिरेशन आहेतच. त्या सध्या चर्चेत आहेत कारण टोकियो ऑलिम्पिकमध्ये त्यांना रौप्य पदक मिळालंय. चला, आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. आपल्याला इथे थांबावं लागतंय. तुमच्या प्रतिक्रियांची आम्ही नेहमी वाट पाहत असतो, त्यामुळे आजचा युववाणी कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. संपर्कासाठी आमचा ईमेल आयडी आहे dutyroomahmednagar@gmail.com. यासोबतच आकाशवाणी इंस्टाग्राम, फेसबुक आणि ट्विटरवर सुद्धा आहे @AIR अहमदनगर या नावानं. आम्ही होतो तुमच्यासोबत. मी प्रीती आणि मी तुषार. पुन्हा लवकरच भेटूयात नवीन विषयासह. तोपर्यंत ऐकत रहा आकाशवाणीचं अहमदनगर केंद्र. नमस्कार. बाय. सायोनारा.